भाऊ कोणता झेंडा कितीला दिला? भाऊ हा 30ला आहे, हा 20ला आहे, हा 10ला आहे, हा 5ला आहे, तो 50ला आहे आणि तो 100ला आहे. भाऊ हे 30 वाला द्या ना मला. भाऊ हा 30वाला झेंडा तुम्ही नेऊ शकता आणि काम झाल्यावर वापस आणून देऊ शकता. तुमचे 30 रुपये वापस देणार मी. भाऊ म्हणजे मला काही कळालं नाही. भाऊ कसं आहे, काही लोक झेंडा नेतात आणि 15 ऑगस्ट झाला की कोण्या कान्याकोपऱ्यात फेकून देतात. तर हा नुसता कपडा नाही, हा आपल्या देशाचा अभिमान आहे, आन बान शान आहे. तर हा आपला झेंडा कोण्या कान्याकोपऱ्यात न पडता या आपल्या झेंड्याचा अपमान होणार नाही. तर भाऊ हे आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या या भारत देशाच्या तिरंगी झेंड्याचा अपमान न झाला पाहिजे, बस याच्यासाठी म्हणालो मी. भाऊ खरंच मी पहिली वेळेस आता दुकानदार पाहिलो त्याला झेंड्याबद्दल एवढा अभिमान आहे. नाहीतर असा कोणी दुकानदार समजावून सांगत नाही, बस सामान विकतात आणि मोकळे होतात. प्रत्येक दुकानदारानं झेंड्याची जाण सांगून झेंडा विकायला पाहिजे. भाऊ तुम्हाला जरा माहिती दिसायची झेंड्याची, आम्हाला थोडी माहिती सांगता का? तर भाऊ हे केसरी कलरचं जे प्रतीक आहे धैर्य, शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. हे पांढऱ्या कलरचं जे प्रतीक आहे ते सुख, शांती, समृद्धीचं प्रतीक आहे. आणि हे खालचं हिरव्या रंगाचं जे प्रतीक आहे समृद्धी, विश्वास, प्रगतीचे प्रतीक आहे. आणि भाऊ हे मधलं अशोक चक्र आहे, 24 आरे आहेत आणि हे सतत प्रगती आणि गतिमानाचं चक्र आहे. सत्य आणि आधार अशोक चक्राचं प्रतीक आहे. आणि भाऊ बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे की हा झेंडा कोण बनवला. हा झेंडा पिंकली व्यंकय्यजीने बनवलेला आहे. चालते भाऊ, खूप छान माहिती सांगितली तुम्ही आम्हाला. जय हिंद. जय हिंद.